नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समीर साताळकर तुम्हा सर्वांचे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. हा एरर डिटेक्शन रिगार्डिंग नाउन्स शी संबंधित दुसरा व्हिडिओ आहे. एक दिवसाखाली मी तुम्हाला ह्याचाच पहिला व्हिडिओ सादर केला होता. तर ह्या सिरीजचे मी काही व्हिडिओ आता घेऊन येत आहे. परवा एक पहिला व्हिडिओ होता, हा दुसरा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा वाक्यातील नामाशी संबंधित रचनेच्या काय चुका असतात आणि त्या कशा ओळखायच्या ते आपण बघणार आहोत. आता नामाशी संबंधित चुका या क्रियापदाच्या पण असू शकतात, हे तुम्हाला एव्हाना कळलंच असेल. कारण नाम एकवचनी असेल तर क्रियापदे एकवचनी लागतं विद्यार्थी मित्रांनो, आणि नाम अनेकवचनी असेल तर अर्थात क्रियापदे अनेकवचनी लागतं. म्हणजे नामाशी संबंधित चुका या क्रियापदाशी सुद्धा संबंधित असतात, हे मला यातनं तुम्हाला सांगायचंय. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे एरर डिटेक्शन रिगार्डिंग नाउन्सचा दुसरा व्हिडिओ. यातनं आपण वाक्यातील नामाशी संबंधित चुका कशा असतात आणि त्या कशा ओळखायच्या हे बघणार आहोत. चला, वेळ न दवडता पहिलं वाक्य तुमच्या समोर घेऊन येत आहे. प्रत्येक वाक्य आपल्या MPSCच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेसाठी खूप गरजेचं आहे. तर बघा, पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे की वी बेटर कीप आवर सराउंडिंग क्लीन अँड टायडी. आपण आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि टिपटाप ठेवलेला बरा. असं म्हणताना चुकीचा भाग आहे सराउंडिंग. मग त्यात काय चूक आहे तुम्हाला एव्हाना लक्षात आलंच असेल. बघूयात काय चूक आहे आणि त्याचं स्पष्टीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर चुकीची दुरुस्ती झालेली आहे. या वाक्यामध्ये सराउंडिंग हा शब्द सराउंडिंग्स असा अनेकवचनीच वापरणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही भोवतालचा आजूबाजूचा परिसर या अर्थानं नाम घेता, त्यावेळेस ते इंग्रजीमध्ये सराउंडिंग्स असं अनेकवचनी रूपातच वापरावं लागतं. त्याला सराउंडिंग असं म्हणता येत नाही. हा, सराउंडिंग हा शब्द तुम्ही विशेषण म्हणून वापरू शकता, सराउंडिंग साऊंड, सराउंडिंग ॲटमॉस्फिअर असं म्हणून. पण ज्या भोवतालचा परिसर, आजूबाजूचा परिसर या अर्थानं नाम घ्यायचं असतं, त्यावेळेस ते अनेकवचनी रूपातच सराउंडिंग्स असं घ्यावं लागतं. हे त्याचा महत्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरं वाक्य मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. बघा, वाक्य वाचा आणि वाक्यामध्ये दोन ठिकाणी चुका झाल्यात ते दुरुस्त करायचा प्रयत्न करा. समजून घ्या कायमचं वाक्यातील दुरुस्ती. त्यांना म्हणायचे की बँक खात्यातलं माझी बचत अजूनही समाधानकारक नाहीये. तर अर्थात मी नेहमीप्रमाणे चुकीचा भाग अधोरेखित करतो, त्यामुळं तुम्ही फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा. तर या वाक्याची दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर. तर यामध्ये सेव्हिंग शब्द अनेकवचनीच पाहिजे, सेव्हिंग्स असा, आणि तो दिसायला आणि वापर दोन्ही अर्थानं तो अनेकवचनी असल्यामुळे त्याला अनुषंगून येणारं पुढचं क्रियापद देखील अनेकवचनी पाहिजे. त्यामुळे ते इज नको आर पाहिजे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बचत या अर्थानं जो शब्द घेतो आपण, तो सेव्हिंग्स असा अनेकवचनी रूपातच घ्यावा लागतो. नुसतं सेव्हिंग हा जो शब्द पहिल्या वाक्यात घेतला, तो विशेषण म्हणून तुम्ही वापरू शकता. जसं सेव्हिंग अकाउंट, सेव्हिंग बँक, ओके, सेव्हिंग हॅबिट असं म्हणून तुम्ही त्याचा विशेषण म्हणून वापर करू शकता. पण बचत, साठवलेली पैसे, बचत या अर्थाने ज्यावेळेस नाम म्हणून तुम्ही तो शब्द वापरणार असता, त्यावेळेस तो अनेकवचनी रूपातच घ्यावा लागतो, सेव्हिंग्स. आणि त्याच्यासाठी पुढे येणारं क्रियापदही विद्यार्थी मित्रांनो अनेकवचनीच असावं लागतं, म्हणून ते इज नको आर पाहिजे. ठीक आहे, तुमच्या पुढे मी तिसरं वाक्य घेऊन येत आहे. प्रत्येक वाक्य परीक्षेच्या दृष्टीने बिलकुल महत्वाचं आहे. वाक्य आहे द प्रोसीड फ्रॉम अ चॅरिटी शो गेट्स टॅक्स कन्सेशन्स. म्हणजे चॅरिटी शो मधनं मिळणाऱ्या उत्पन्नाला कर सवलती मिळतात, असं थोडक्यात अर्थ आहे. तर वाक्याचे दोन भाग चुकलेले आहेत. तर बघूया या वाक्याची दुरुस्ती काय. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याची दुरुस्ती तुमच्या समोर. या वाक्यामध्ये प्रोसीड शब्द चुकीचा वापरलाय, तो प्रोसीड्स असाच वापरला पाहिजे आणि पुढचं क्रियापद एकवचनी नको, ते गेट असं अनेकवचनी पाहिजे. कारण त्याचा अर्थ असा आहे, मिळकत, एखाद्या कार्यक्रमापासून, एखाद्या व्यवसायापासून मिळणारी मिळकत, उत्पन्न या अर्थानं जो शब्द वापरायचा असतो, तो प्रोसीड्स असा अनेकवचनी रूपातच घ्यावा लागतो. त्याला एकवचनी रूप प्रोसीड असं नाहीये. हा, पहिल्या वाक्यातला जो प्रोसीड शब्द आहे, तो क्रियापद म्हणून वापरू शकता तुम्ही, त्याला एस प्रत्यय नसतो त्यावेळेस. प्रोसीड, मग त्याचा अर्थ एखादी गोष्ट पुढे चालू ठेवणे या अर्थानं प्रोसीड शब्द क्रियापद म्हणून घेऊ शकता. परंतु एखाद्या कार्यक्रमापासून मिळणारं उत्पन्न, मिळकत या अर्थानं शब्द वापरायचा असेल तर तो प्रोसीड्स असा अनेकवचनी रूपातच घ्यावा लागतो, आणि म्हणून त्याला पुढे अनुषंगून येणारं क्रियापदही देखील गेट असं अनेकवचनी रूपातलंच पाहिजे, गेट्स असं एकवचनी रूपातलं नको. तर नुसता प्रोसीड शब्द क्रियापद म्हणून घेतात आणि नाम म्हणून प्रोसीड्स असंच घ्यावं लागतं, मिळकत, उत्पन्न या अर्थानं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथं वाक्य मी घेऊन येत आहे तुमच्या पुढं.
तत्पूर्वी लक्षात घ्या, हे सगळे एरर डिटेक्शन प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. खास तुमच्यासाठी मी तयार केलेली आहे. विशेषतः आपल्या MPSCच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकांमध्ये वाक्यातल्या चुका ओळखणे यासाठी याचा खूप उपयोग होईल. कारण वाक्यातल्या चुका ह्या नाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण अशा वेगवेगळ्या शब्द जातीशी संबंधित असतात. तर त्यातली नामाशी संबंधित वाक्यातल्या काय काय चुका आहेत ते आपण आता बघत आहोत. ठीक आहे. तर पुढचं वाक्य तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा ते वाक्य आहे, 3/4 ऑफ द बिल्डिंग वर्क इज ओव्हर. इमारतीचं 3/4 काम झालेलं आहे, पूर्ण झालंय असं म्हणलंय. मग या 3/4 मध्ये काय प्रॉब्लेम आहे, ते वाक्य कसं घ्यायचं, तो भाग कसा घ्यायचा, तर तुमच्या समोर त्याचं उत्तर आहे. तर तो 3/4 असाच घ्यावा लागतो. 3/4 या अर्थानं जो शब्द वापरावा लागतो तो 3/4 असाच घ्यावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्थ शब्दाच्या पुढे एस प्रत्यय अनेकवचनी रूपातला असतोच. यामध्ये पुढचं क्रियापद इज बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. कारण ते इज बिल्डिंग या नामाशी, वर्क या नामाशी संबंधित, त्याच्याशी सहमत आहे म्हणून ते आलंय. कुठल्याही गोष्टीचं 3/4 असं म्हणताना इंग्लिशमध्ये 3/4 असं म्हणता येत नाही, 3/4 असंच म्हणावं लागतं. म्हणजे फोरच्या पुढं एस प्रत्यय अनेकवचनी रूपातला लागतोच. ओके, असं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पाचवं वाक्य मी तुमच्या समोर घेऊन येत आहे, तयार राहावा. तर पाचवं वाक्य तुमच्या समोर आहे, इट वॉज अ 10 days टूर. म्हणजे ती एक 10 दिवसाची टूर होती असं त्यांना म्हणायचंय. 10 दिवसाची ती यात्रा होती, सफर होती, सहल होती असं म्हणायचं. मग काय चुकलं, 10 दिवसाची सहल म्हणताना दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो असं आहे, तुम्हाला जर 10 दिवसाची सहल असं म्हणायचं असेल तर ते अ 10 day टूर असंच म्हणावं लागतं, डेज असं म्हणता येत नाही. म्हणजे जरी तो दिवस हा शब्द अनेकवचनी म्हणून वापरा, म्हणजे त्याचा अर्थ अनेकवचनी असला तरी वापरावा मात्र तो एकवचनी रूपात वापरावा लागतो अशा वाक्यांशात. ही अशी जी वाक्यांश असतात, 10 दिवसाचा कार्यक्रम, 12 दिवसाचा प्रवास, बरं का, 10 चाकाचं ट्रक, अशा वाक्यांशामध्ये ते नाम जे असतं, चाक म्हणा, दिवस म्हणा, ते अनेकवचनीच असतं, पण वापरताना ते एकवचनी रूपातच वापरावं लागतं. म्हणून या वाक्यामध्ये 10 दिवसाची सहल असं म्हणताना 10 days टूर असं न म्हणता अ 10 day टूर असंच म्हणलं पाहिजे. मग अशी काही वाक्यांश आहेत जे मी तुम्हाला उदाहरण म्हणून घेऊन आलेलो आहे. बघूया आता काही वाक्यांश कसे आहेत, म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की एक सर्वपक्षीय बैठक. सर्वपक्षीय बैठक म्हणजे पक्ष हे मला अनेकवचनी रूपातच वापरायचंय या वाक्यांशात, म्हणजे अर्थ म्हणून, पण लिहिताना ते एकवचनी रूपात घेतात. कसं, तुमच्या समोर आहे, अन ऑल पार्टी मीटिंग असं म्हणतात. म्हणजे पार्टीचं अनेकवचन होत नाही, ते एकवचन रूपातच वापरलं जातं. 4 तासाचा कार्यक्रम म्हणताना 4 hours प्रोग्राम असं म्हणत नाही, तर ते 4 hour प्रोग्राम असं म्हणतात. जरी तास हा शब्द अर्थानं अनेकवचनी असला तरी तो वापरताना या वाक्यांशात एकवचनी रूपातच वापरावा लागतो. पुढचं वाक्य, 500 पानांचं पुस्तक. जरी पानं अर्थानं अनेकवचनी असला तरी तो लिहिताना या वाक्यांशात एकवचनी रूपातच ते नाम लिहावं लागतं, म्हणून म्हणावं लागतं 500 पेज बुक, पेजेस बुक म्हणत नाही. तसंच 2000 रुपयाच्या नोटेला म्हणायचं 2000 रुपी नोट, रुपीज होत नाही. 12 मजली इमारतीला काय म्हणायचं, 12 स्टोरे बिल्डिंग. स्टोरे अनेक वचन होत नाही तिथं, अर्थानं तो अनेक असला तरी लिहिताना या वाक्यांशात हे नाम एकवचनी अवस्थेत लिहिले जातात. 12 मजल्याच्या इमारतीला 12 नाही 20 स्टोरेज बिल्डिंग, 20 मजल्याची इमारत असं म्हणताना स्टोरे शब्द एकवचनी घेतात. 10 चाकांचा ट्रक म्हणताना 10 व्हील्स ट्रक म्हणत नाही, तर 10 व्हील ट्रक म्हणतात. आणि 200 किलोमीटरचा प्रवास म्हणताना 200 किलोमीटर्स जर्नी असं न म्हणत 200 किलोमीटर जर्नी असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या वाक्यांशामध्ये अधोरेखित केलेली नामं अर्थानं अनेकवचनी असली तरी ती लिहिताना या वाक्यांशामध्ये एकवचनी रूपात लिहावी लागतात, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, पुढचं वाक्य तुमच्या समोर आणतो आहे, बघा. द टेबल्स वूड इज इन्फेस्टेड विथ माईट. टेबलाचं लाकूड माईट या किड्यांनी ग्रस्त झालेलं आहे किंवा पोखरलेलं आहे. टेबलाचं लाकूड माईट म्हणजे किडे असतात पोखरणारे, वाळवी, वाळवी असं त्याला म्हणतात, वाळवीनं ग्रस्त झालेला आहे. तर यामध्ये टेबल्स वूड हा जो अधोरेखित भाग आहे हा चुकीचा पडलाय. मग त्याच्याऐवजी दुरुस्ती काय, बघूया. त्याच्याऐवजीची दुरुस्ती अशी, तुम्हाला
असं म्हणावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. द टेबल्स वुड म्हणता येत नाही, तुम्हाला द वुड ऑफ द टेबलच म्हणता येतं. तर त्याचं का, तर त्याचं कारण असं आहे, निर्जीव वस्तू ज्या असतात, निर्जीव, त्या निर्जीव वस्तूंचं स्वामित्व दर्शक रूप तयार होताना, मालकी हक्क दर्शक रूप तयार होताना, विभक्ती प्रत्यय रूप तयार होताना अपॉस्ट्रफी एस घेतला जात नाही, तर त्याच्याऐवजी ऑफ या प्रेपोजिशनचा वापर केला जातो. म्हणून टेबल्स वुड, टेबलाचं लाकूड असं म्हणताना टेबल्स वुड असं न म्हणता द वुड ऑफ द टेबल म्हणतात. कळालं? निर्जीव वस्तू ज्या असतात, निर्जीव गोष्टी, त्यांचं मालकी हक्क आणि स्वामित्व दर्शवताना, त्यांचा विभक्ती प्रत्यय रूप दर्शवताना अपॉस्ट्रफी एस न घेता ऑफ चा वापर करून ते असं सांगितलं जातं. ओके, तर मी काही उदाहरणं तुमच्यासाठी आणलेली आहे, त्यावरून तुम्हाला आणखी चांगलं कळेल. बघा, डावीकडे चुकीच्या पद्धतीने लिहिले, उजवीकडे ते योग्य पद्धतीने लिहिले. कारचे दरवाजे म्हणताना द कार्स डोअर्स असं न म्हणता ते द डोअर्स ऑफ द कार असंच म्हणणं उचित होय. भिंतीचा रंग द वॉल्स कलर असं न म्हणता द कलर ऑफ द वॉल असंच म्हणणं उचित होय. शहराची लोक द सिटीज पीपल असं न म्हणता द पीपल ऑफ द सिटी असंच म्हणणं उचित होय. आणि बाकीची उदाहरणं तुमच्या समोर आहे. सेकंड लास्ट उदाहरण, नदीचा प्रवाह म्हणताना रिव्हर्स फ्लो न म्हणता द फ्लो ऑफ अ रिव्हर म्हणणंच उचित आहे. म्हणजेच काय, ठार निर्जीव गोष्टी ज्या असतात त्यांचं स्वामित्व दर्शक रूप, मालकी हक्क दर्शवणारं रूप अपॉस्ट्रफी एस ने तयार होत नाही, तर ते ऑफ या प्रेपोजिशनच्या आधारे तयार होतं. हे कसं ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. मात्र मात्र विद्यार्थी मित्रांनो, जर निर्जीव वस्तूंमध्ये काही मानवी गुण दर्शवले असतील, वस्तू निर्जीव आहेत पण त्याच्यामध्ये आपण काही मानवी गुण दर्शवत असू, मानवी वैशिष्ट्य दर्शवत असू, तर मात्र अशा वस्तूंचं स्वामित्व दर्शक म्हणजेच मालकी हक्क दर्शवणारं रूप तयार होताना मात्र अपॉस्ट्रफी एस वापरला जातो. तिथं मात्र मगासारखं ऑफ या प्रेपोजिशनची गरज नाही. तर काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. बघा, पहिलं, सन्स अँग्री रेज, हे सगळी बरोबर अचूक उदाहरणं आहेत. याच्यामध्ये चुकी बरोबर प्रश्न नाही, सगळेच अचूक आणि बरोबर आहेत. फक्त काय म्हणलं, पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स म्हणजे मूळच्या निर्जीव वस्तू पण त्याच्यामध्ये जर मानवी गुण दाखवले असतील, आपण मानवी भाव भावना दाखवल्या असतील, तर मात्र त्या वस्तूंचं विभक्ती प्रत्यय रूप नॉर्मल अपॉस्ट्रफी एस नच तयार करतात. ही त्याची उदाहरणं. सूर्याची रागीट किरणे, तर सन्स अँग्री रेज आपण असं म्हणू शकतो. मग सूर्य निर्जीव असूनही त्याला स्वामित्व दर्शक रूप वापरताना अपॉस्ट्रफी एस का वापरला, तर त्याच्यामध्ये अँग्री हा जो मानवी गुण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आपण, म्हणून त्याचं विभक्ती प्रत्यय नॉर्मल अपॉस्ट्रफी एस न काढता येतं. मून्स ब्युटी म्हणजे चंद्राचं सौंदर्य, चंद्र जरी निर्जीव असला तरी सौंदर्य हा मानवी गुण असल्यामुळं मूनला आपण विभक्ती प्रत्यय अपॉस्ट्रफी एस असा केलेला आहे. असंच सगळी उदाहरणं. नेचर्स काइंडनेस, निसर्गाचा दयाळूपणा, निसर्ग जरी स्वतः निर्जीव असला तरी काइंडनेस हा मानवी गुण त्याला आपण दाखवतोय, म्हणून त्याची विभक्ती प्रत्यय अवस्था करताना आपण अपॉस्ट्रफी एस चा वापर केलाय. फॉर्च्यून स्माइल म्हणजे भाग्याचं हास्य, भाग्याचे हास्य, मग हास्य हा मानवी गुण आहे. तो फॉर्च्यून या निर्जीव गोष्टी, भाग्य या निर्जीव गोष्टीशी आपण संबंधित करतोय, म्हणजे त्याला तो दाखवतोय, म्हणून अपॉस्ट्रफी एस घेतात. ओशन्स रोअर सागराचं आरोळी, सोल्स जॉय आत्म्याचा आनंद, डेथ्स आयसी हँड्स मृत्यूचे थंडगार हात. मृत्यू निर्जीव असला तरी आयसी हँड्स हा मानवी वैशिष्ट्य असल्यामुळं, मानवी गुण असल्यामुळं त्याचा अपॉस्ट्रफी एस पडलेला आहे. ड्युटीज कॉल कर्तव्याची हाक, आणि ट्रुथ्स विक्ट्री म्हणजे सत्याचा विजय, हे सगळे मानवी गुण वैशिष्ट्ये आपण निर्जीव वस्तूंमध्ये दाखवतोय, म्हणून यांचं विभक्ती प्रत्ययरूप तयार होताना ऑफ न घेता अपॉस्ट्रफी एस घेतले गेलेलं आहे. हा या मागचा अभ्यास आहे. ठीक आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, वेळ, वजन आणि अंतर दाखवणारी जी नामं असतात, टाइम, वेट अँड डिस्टन्स, वेळ, वजन, अंतर दाखवणारी नामं, या नामांच्या बाबतीतही स्वामित्व दर्शक रूप तयार होताना पुन्हा अपॉस्ट्रफी एसचाच वापर होतो, तिथे परत ऑफची गरज राहत नाही. काही उदाहरणं तुमच्या समोर आणलेली आहेत. जसं अन आवर्स ड्राईव्ह, एक तासाचं ड्राईव्ह, कारण हे अंतर दाखवणारं नाम आहे. मग तुम्हाला सांगितलंच आहे की अंतर, वेळ आणि वजन दाखवणाऱ्या नामांच्या बाबतीत देखील परत स्वामित्व दर्शक अवस्था तयार करताना नॉर्मल अपॉस्ट्रफी एसचा वापर होतो. ही सगळी उदाहरणं त्यातलीच आहे. अ मंथ्स ड्युरेशन, एक महिन्याचा कालावधी.
10 मिनिट्स ब्रेक, 10 मिनिटाचा ब्रेक. अ हेअर्स ब्रेड, अगदी बारीकशे अंतर. अ मंथ सॅलरी, महिन्याचा पगार. टाइम्स मार्च, वेळेची आगेकूच. अ वीक स्टे, आठवड्याचा विसावा, आठवड्याची विश्रांती. तर ही सगळी उदाहरणं आहेत. याच्यामध्ये वेळ, वजन आणि अंतर दाखवणारी नामं आहेत. मग त्या नामांच्या बाबतीत विभक्ती प्रत्यय अवस्था तयार करताना नॉर्मल अपॉस्ट्रफी एसच घेतला जातो. त्याला ऑफ ची गरज लागत नाही. ती ठार निर्जीव गोष्टी असतील तर मात्र त्यांचं स्वामित्व दर्शक रूप तयार होताना ऑफचा वापर होतो, अपॉस्ट्रफीचा नाही. ते कळालं? तर पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. 7वं, वी ऑल आर ॲडम्स अँड इव्हज चिल्ड्रन. आपण सर्व ॲडम आणि इव्हची मुलं आहोत. म्हणजे ॲडम आणि इव्ह कोण? जगातले, बायबलच्या आख्यायिकानुसार जगातले पहिले स्त्री आणि पुरुष. त्यांच्यापासून आपण सर्व मुलं नंतर जन्माला आलेलो आहोत अशी आख्यायिका बायबलमध्ये आहे. तर त्यानुसार आपण आदम आणि इव्हची मुलं आहोत असं या वाक्यात म्हणलंय. पण म्हणताना आदम्स हा नाम माचा वापर चुकलेला आहे. मग तो काय पाहिजे तर बघूया. तो काय पाहिजे तर उत्तर तुमच्या समोर आहे. तर तिथे अपॉस्ट्रफी एस जे आहे ते ॲदमला नको, ते फक्त इव्हला पाहिजे. कारण आपण मुलं आदमची पण आहोत आणि इव्हची पण आहोत. म्हणजे ही मुलं आदम आणि इव्ह दोघांची आहे. असं असल्यामुळं अपॉस्ट्रफी एस हे फक्त शेवटच्या नामाला इव्हला लागेल, पहिल्या नामाला ॲदमला लागत नाही. म्हणजे हा नियमच आहे. समजा मालकी हक्क दाखवताना 2पेक्षा अधिक वस्तू, गोष्टी आणि व्यक्ती दाखवत असेल आणि सगळ्यांची मिळून मालकी एकच असेल तर अपॉस्ट्रफी एस हे फक्त शेवटच्या नामाला लागू होतं, अगोदरच्या नामाला लागू होत नाही. तर त्याची काही उदाहरणं तुमच्या पुढे मी आणलेली आहेत. जसं पहिलं उदाहरण, आजी आजोबांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस. ह्याच्यामध्ये अपॉस्ट्रफी एस फक्त शेवटच्या म्हणजे ग्रँडपा या नामाला लागले, ग्रॅनीला लागलं नाही. कारण दोघांचं मिळून तो एक सामायिकच लग्नाचा वाढदिवस आहे. अंकल अँड आंटीज न्यू कार, काकाची आणि काकूंची नवी कार. दोघांची मिळून ती कार एकच असल्यामुळं दोघांचं मालकी हक्क दर्शवताना अपॉस्ट्रफी एस फक्त शेवटच्या नामापुढे येतं, अगोदरच्या नामापुढे नाही. तसंच पुढची 2 उदाहरणं, माय मदर अँड फादर्स बिझनेस अँड द किंग अँड क्वीन्स ओनली डॉटर. यामध्ये पहिल्या नामापुढे येत नाही, शेवटच्या नामापुढे येतं. 2 वा 2पेक्षा अधिक नामाची आणि व्यक्तींची मालकी हक्क एकच असेल तर अपॉस्ट्रफी एस हे फक्त शेवटच्या नामापुढे येतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर 2 वा 2पेक्षा अधिक नाम आणि वस्तूंची मालकी भिन्न असेल, त्यांच्या मालकीच्या भिन्न भिन्न वस्तू असतील तर मात्र अपॉस्ट्रफी एस सगळ्या नामापुढं, प्रत्येक नामापुढं वापरलं जातं. याची काही उदाहरणं तुमच्या समोर. जसं पहिलं उदाहरण आहे, माझ्या आईचे आणि वडिलांचे पालक. म्हणजे आईचे पालक वेगळे आहेत आणि वडिलांचे पालक वेगळे आहेत. म्हणजे स्वामित्व, मालकी हक्क वेगवेगळे आहे आईची आणि वडिलाची. म्हणल्यावर अपॉस्ट्रफी एस आईला पण लागतो आणि वडिलाला पण लागतो. जसं तुमच्या समोर आलंय, माय मदर्स अँड फादर्स पॅरेंट्स. कारण माझ्या आईचे आणि वडिलाचे मिळून एकच पालक नाही आहेत. आईचे पालक वेगळे आहेत, वडिलाचे वेगळे आहेत. म्हणल्यावर मालकी हक्क दर्शवताना अपॉस्ट्रफी एस कसा लागतो? दोन्ही नामाला लागतो. पुढचे उदाहरण, माय अंकल्स अँड आंटीज न्यू स्कूटर्स. म्हणजे काकाच्या आणि काकूच्या नवीन स्कूटर्स. म्हणजे काकाची स्कूटर वेगळे आणि काकूची स्कूटर वेगळे असा त्याचा अर्थ होतो. दोघांची मिळून एकच स्कूटर असली असती तर अर्थात अपॉस्ट्रफी एस फक्त आंटीला लागला असता. पण इथं दोघांच्या स्कूटर्स 2 भिन्न आहेत म्हणून अपॉस्ट्रफी एस दोघांना लागलेला आहे, हे लक्षात घ्या. हजबंड्स अँड वाईफ्स न्यू जॉब्स. नवऱ्याचा आणि बायकोचा नवीन जॉब्स. दोघांचे जॉब वेगवेगळे आहेत. नितीन्स अँड विनीताज पॉश ऑफिसेस. नितीनचं आणि विनीताचे पॉश ऑफिसेस भिन्न भिन्न आहेत. नितीनचं वेगळं ऑफिस आहे पॉश, विनीताचं वेगळं आहे. म्हणून अपॉस्ट्रफी एस दोघांना लागलाय. जोशीज अँड पाटील्स ऑब्जेक्शन्स टू द प्रपोजल. या प्रपोजलला जोशी आणि पाटलांचे असणारे आक्षेप. जोशांचे वेगळे, पाटलांचे वेगळे. दोघांचा मिळून आक्षेप एकच असला असता तर अपॉस्ट्रफी एस शेवटीच फक्त पाटलाला लागला असता. ठीक आहे. 9वं वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आणतोय, लक्षात घ्या. हुज हाऊस इज इट. कुणाचं घर आहे हे? इट इज देअर्स. हे त्यांचं आहे. तर अर्थात बाकी सगळं वाक्य बरोबर आहे. देअर्स मध्ये गफलत आहे. एव्हाना कळली पण असेल तुम्हाला. बघूया ह्याचं उत्तर काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, देअर शब्द वापरताना अपॉस्ट्रफी एस जो वापरलाय ते चुकलं. तिथं फक्त एस असा प्रत्यय लागला पाहिजे. अपॉस्ट्रोफ त्या नामामध्ये येता कामा नये. तर त्याचं कारण असं आहे की पुरुषवाचक सर्वनामे जी असतात,
म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स आय, वी, दे, ही, शी, इट या पुरुषवाचक सर्वनामांचं विभक्ती प्रत्यय रूप, मालकी हक्क दर्शवणारं रूप, विभक्ती प्रत्यय अवस्था दाखवताना अपॉस्ट्रॉफी एस न घेता फक्त त्याच्या पुढे एस हे लेटर जोडलं जातं, अपॉस्ट्रॉफ नाही. जसं देअर्स, आवर्स, हर्स असं म्हणलं जातं. ते म्हणताना देअर्स, आवर्स, हर्स म्हणताना शेवटी फक्त एस लेटर वाढवलं जातं, त्याच्या अगोदर अपॉस्ट्रोफ ठेवला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, काही उदाहरणं तुमच्या पुढे आणलेली आहेत. जसं पहिलं चुकीचं आणि बरोबर दोन्ही बघा. हुज बुक इज दिस, इट इज हर्स म्हणताना हर्स चुकीचं लिहिलंय, त्याचं शुद्ध रूप तुमच्या पुढे हर्स कसं लिहायचं ते बघा. त्याचा अपॉस्ट्रोफ न घेता ते फक्त एस प्रत्यय लावत घ्यायचं. चला आणखीन एक उदाहरण आणलेलं आहे, समजून घ्या. आवर्स इज अ ग्रेट कंट्री, आपला आहे एक महान देश. तर आपला म्हणजे आवरची विभक्ती प्रत्यय अवस्था आवर्स तयार होताना ती कशी तयार होते शुद्ध रूपात, ती तुमच्या समोर आहे. अपॉस्ट्रॉफी एस न, अपॉस्ट्रॉफ न घेता फक्त एस लागतं. आणि आणखीन एक उदाहरण आहे. दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज युअर्स, ही जबाबदारी तुझी आहे. तर युअर्स हे विभक्ती प्रत्यय रूप तयार होताना, स्वामित्व दर्शक रूप तयार होताना, विभक्ती प्रत्यय अवस्था तयार होताना युअर्स कसं लिहितात ते लक्षात घ्या. चुकीचं कसं आणि बरोबर कसं. ठीक आहे. शेवटचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे आणत आहे. 10च्या 10 वाक्य परत एकदा रिवाइज करा. वाक्यरचनातल्या चुका परत समजून घ्या, नक्की परीक्षेला आपल्याला येऊ शकतील. तर पुढचं वाक्य बघा. ही डझंट लाईक हिज मदर्स इन लॉज बिहेवियर, त्याला त्याच्या सासूचा स्वभाव आवडत नाही. त्याला त्याच्या सासूचा स्वभाव आवडत नाही म्हणताना अधोरेखित केलेला भाग जो आहे तो अर्थात चुकीचा आहे. मग त्याची दुरुस्ती काय बघूया. तर त्याची दुरुस्ती तुमच्या समोर आहे. तर अपॉस्ट्रॉफी एस जो मदरला लावलाय चुकीच्या वाक्यात तो लावायचा नाही. तर त्याचं शुद्ध रूप आहे मदर इन लॉज बिहेवियर. म्हणजे याचा अपॉस्ट्रॉफी एस हा फक्त लॉला लागतो, मदरला लागत नाही. म्हणजे अशी जी जोड शब्द असतात ज्याला आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणतो, जोड शब्द, मेजर जनरल, ओके, कमांडर इन चीफ, ओके, बॉयफ्रेंड, पासर बाय, हे जे कंपाऊंड वर्ड्स असतात, दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द, त्यांचं विभक्ती प्रत्यय रूप तयार होताना, स्वामित्व दर्शक रूप तयार होताना त्याचा जो अपॉस्ट्रॉफी एस असतो हा शेवटच्या शब्दाला लागतो सहसा, अधेमध्ये किंवा पहिल्या शब्दाला तो लागत नाही. ठीक आहे. तर काही उदाहरणं मी तुमच्या पुढे आणली आहे, ती जरा व्यवस्थित चेक करा. पहिलं, मेजर जनरलची ऑर्डर. मेजर जनरल हा एक कंपाऊंड वर्ड आहे, तर त्याचा आदेश म्हणताना अपॉस्ट्रोफी एस कुठं लागलाय बघा. मेजरला नाही लागत, तो जनरलला लागतो. हेडमास्टर्स केबिन कुठं लागलाय बघा, अपॉस्ट्रोफी एस पहिल्या नाही दुसऱ्या नामाला लागतो, शेवटी लागतो. ही कंपाऊंड वर्ड्स आहेत, ही त्याची सगळी उदाहरणं आहेत. मिल्क मेड्स हार्ड वर्क म्हणजे गवळणीचं कष्टाचं काम. बॉयफ्रेंड्स फादर, कमांडर इन चीफ्स ऑफिस, कमांडर इन चीफचं ऑफिस म्हणताना लक्षात घ्या अपॉस्ट्रॉफी एस विभक्ती प्रत्यय दर्शवणारा अपॉस्ट्रॉफी एस कमांडरला नाही लागत, चीफला लागतोय. नवाब ऑफ लखनौ स्टेट, बघा ही सगळी उदाहरणं छान आहेत. हेनरी द एट्स 3 वाईव्स, 8व्या हेनरीच्या 3 बायका म्हणताना अपॉस्ट्रॉफी एस हेनरीला नाही लागत, तर 8ला लागतो. ते पण एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे या कंपाऊंड वर्ड मध्ये. जॉर्ज द फिफ्थ मर्डर, 5व्या जॉर्जचा मर्डर, 5व्या जॉर्जचा खून म्हणताना अपॉस्ट्रॉफी एस विद्यार्थी मित्रांनो कुठं लागतो बघा, जॉर्जला नाही फिफ्थला लागतो, चुकून जॉर्जला लावा. द प्रेसिडेंट ऑफ इंडियाज रेसिडेन्स, भारताच्या राष्ट्रपतीचं निवासस्थान म्हणताना अपॉस्ट्रॉफी एस इंडियाला लागतो, प्रेसिडेंटला नाही. द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राज अरायवल, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं आगमन म्हणताना अपॉस्ट्रॉफी एस बघा कुठं लागतो. व्हाईस ॲडमिरल्स रेसिडेन्स, मॅन सर्वंट्स नीड, अटॉर्नी जनरल्स जॉब, या सगळ्या कंपाऊंड वर्ड्स मध्ये अपॉस्ट्रॉफी एस सहसा शेवटच्या शब्दाला लागतो, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अर्थात मी प्रत्येक वाक्य हे तुम्हाला परीक्षेला उपयोगी ठरावं असंच निवडलेलं आहे. हजारो वाक्यातनं मी गेल्यानंतर ही काही निवडक वाक्य तुमच्या समोर आणलेली आहेत आणि असेच पुढे मी बरेच करत जाणार आहे. तसंच सांगायचं आहे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक्स दिलेल्या आहेत, ज्या लिंकमधनं तुम्ही टेलिग्रामवर जाऊन किंवा स्वतंत्रपणे मी त्या पेपर्स तयार केलेले आहेत ते स्वतंत्र सोडू शकता. इंटरॅक्टिव्ह पेपर्स आहेत व्याकरणाचे, व्होकॅब्युलरीचे, ते तुम्ही सोडवू शकता. माझ्या ॲपची पण
लिंक दिलेली आहे ज्यावर जाऊन तुम्ही डेमो नोट्स बघू शकता. पेपर्स इंटरॅक्टिव्ह पेपर्स आहेत ते सोडवू शकता. बाकी काही नाही. आवडलं असेल तर लाईक शेअर करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि मी उत्तम व्हिडिओ परीक्षेला प्रत्येक वाक्य ज्याचा उपयोगाचा आहे तुमच्या पुढे आणणारच आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.